नमस्कार. आज आपण शिवाजी सावंत यांची जी प्रसिद्ध कादंबरी आहे छावा, हं. त्यावर आलेल्या एका सविस्तर परीक्षणाचा जरा सखोल आढावा घेऊया. नमस्कार. हो, नक्कीच. आपल्याकडे हे एकच परीक्षण आहे सध्या आणि त्यातून नेमके काय मुद्दे समोर येतात हे बघणं हा आपला आजचा उद्देश. अगदी. हे परीक्षण संभाजी महाराजांच्या आयुष्याकडे कसं पाहताय, विशेषतः या कादंबरीच्या चष्म्यातून हे तपासणं महत्वाचं आहे. बरोबर. छावा ही निव्वळ एक कादंबरी नाहीये. अनेकांसाठी ती एक, काय म्हणतात त्याला, भावनिक आणि ऐतिहासिक संदर्भ ग्रंथच झालीय. हो ना. आणि हे परीक्षण तिला इतकं महत्त्वपूर्ण का मानतंय यामागची कारणं शोधणं इंटरेस्टिंग ठरेल. छावा हे नावच लक्ष वेधून घेतं. खरंय. चला तर मग या परीक्षणाच्या विश्लेषणात जरा उतरूया. मला वाटतं परीक्षणाच्या सुरुवातीलाच कादंबरीची ओळख दिली आहे, नाही का? हो. परीक्षण स्पष्ट करतं की छावा ही 1980च्या दशकात आलेली शिवाजी सावंत यांची एक अत्यंत महत्वाची ऐतिहासिक कादंबरी आहे. केंद्रस्थानी अर्थातच संभाजी महाराजांचं जीवन. पण परीक्षण फक्त एक जीवनचरित्र म्हणून नाही बघत तिच्याकडे. नाही, इथेच मला एक महत्त्वाचा मुद्दा दिसतोय. परीक्षण म्हणते की यात संभाजी महाराजांची बुद्धिमत्ता आहे, शौर्य आहे, त्याग आहे, हे सगळं चित्रण तर आहेच, पण त्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं मांडलंय. काय वेगळंपण आहे हे? बरोबर. परीक्षण हे नमूद करतंय की ही केवळ इतिहासाची अशी जंत्री नाहीये. ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे. अच्छा. म्हणजे यात ऐतिहासिक घटनांचा आधार नक्कीच आहे, पण लेखकाने कल्पनाशक्ती वापरून पात्रांना आणि प्रसंगांना अधिक सजीव केलंय. यात इतिहास आणि ललित लेखन यांचा एक सुरेख संगम आहे, असं परीक्षण म्हणतंय. आणि याच कारणामुळे असेल कदाचित की परीक्षण संभाजी महाराजांच्या मानवी बाजूवर जास्त भर देते. अगदी. अनेकदा काय होतं, ऐतिहासिक नायकांना आपण एकदम देवत्वाच्या पातळीवर नेतो, पण त्यांचं माणूस म्हणून जगणं, त्यांच्या भावना, त्यांचे संघर्ष याकडे दुर्लक्ष होतं. परीक्षणानं हा मुद्दा उचलणं महत्वाचं वाटतं. निश्चितच. समीक्षेत म्हटल्याप्रमाणे कादंबरीत संभाजी महाराज फक्त एक पराक्रमी योद्धे किंवा कुशल प्रशासक म्हणून येत नाहीत. नाही. तर एक पुत्र, एक पती, मित्र आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणूनही त्यांचं चित्रण दिसतं. त्यांच्या आतली द्वंद्व, त्यांच्या काही मानवी चुका असतील तर त्यांनाही स्पर्श करण्याचा प्रयत्न आहे, असं परीक्षण नमूद करतं. यामुळे पात्र जास्त खरं वाटतं, नाही का? अगदी. जास्त रिलेटेबल वाटतं. लिखाणाच्या शैलीबद्दल काय म्हटलंय परीक्षणात? कारण छावाच्या भाषेची नेहमीच चर्चा होते. हो, त्यावर परीक्षेत भर आहे. परीक्षण कादंबरीच्या ओघवत्या आणि प्रभावी भाषेची खूप प्रशंसा करतं. सावंत यांची शैली अशी आहे की ती वाचकाला थेट त्या काळात घेऊन जाते. जणू काही आपण स्वतःच ते प्रसंग अनुभवतोय असं वातावरण निर्माण होतं, असं परीक्षण म्हणतं. अच्छा. आणि ही ओघवती भाषाच कादंबरीच्या प्रचंड लोकप्रियतेमागचं एक महत्वाचं कारण आहे असं मानलं जातं. म्हणूनच असेल कदाचित की या परीक्षणात पुस्तकाला प्रेरणादायी आणि अमूल्य साहित्यिक ठेवा असं म्हटलंय. हो. आणि ते राष्ट्रीय अभिमान जागृत करणारा आहे हा उल्लेख पण महत्वाचा आहे. म्हणजे ही केवळ एक गोष्ट नाहीये, तर ती वाचकाला एका विशिष्ट विचारधारेकडे, एका अभिमानास्पद भावनेकडे नेतीये असं परीक्षण सुचवतंय का? हो, ते खरं आहे. पण त्याचवेळी परीक्षण एक अतिशय महत्वाचा आणि म्हणजे सूक्ष्म मुद्दा मांडायला विसरत नाही. काय आहे तो? त्यात म्हटलंय की कादंबरीतील भावनात्मकतेच्या तीव्रतेमुळे आणि ती जी नाट्यमयता आहे त्यामुळे काही वेळा ऐतिहासिक तपशिलांच्या अचूकतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अच्छा. म्हणजे कथेला अधिक प्रभावी करण्यासाठी किंवा ती भावनिक गुंफण अधिक घट्ट करण्यासाठी काही प्रसंग किंवा संवाद हे कदाचित 100% ऐतिहासिक तथ्यांवर आधारित नसतील. हे असं ऐतिहासिक कादंबऱ्यामध्ये होतं का सहसा? अगदी बरोबर. परीक्षण हेच स्पष्ट करतंय की ऐतिहासिक कादंबरीचा उद्देश केवळ माहिती देणं नसतो, तर वाचकाला भावनिक पातळीवर जोडणं, कथा रंजक करणं हाही असतो. बरोबर. त्यामुळे लेखक काही प्रमाणात स्वातंत्र्य घेतोच. आता ही स्वातंत्र्य किती असावं हा नेहमीच चर्चेचा विषय असतो म्हणा. पण छावाच्या बाबतीत या भावनिक ओढीमुळेच ती इतक्या लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचली असंही परीक्षण अप्रत्यक्षपणे सांगतंय. मग एकीकडे ही संभाव्य ऐतिहासिक अचूकतेची शंका आणि दुसरीकडे हे प्रचंड भावनिक आवाहन आणि प्रेरणा. हो. या दोन्ही बाजू समोर ठेवून सुद्धा परीक्षण छावाला एक महत्त्वपूर्ण साहित्यिक कृती म्हणून का स्थापित करताय? म्हणजे शेवटी निष्कर्ष काय काढलाय? परीक्षणाचा निष्कर्ष असा आहे की जरी काही प्रमाणात काल्पनिक नाट्यीकरण असेल किंवा भावनिकतेचा थोडा अतिरेक वाटू शकेल, तरीही
छावा ही संभाजी महाराजांच्या जीवनाकडे आणि त्यांच्या त्या पर्वाकडे पाहण्याचा एक अत्यंत प्रभावी, संवेदनशील आणि निश्चितच प्रेरणादायी दृष्टिकोन देते. अच्छा. तिचं जे साहित्यिक आणि सांस्कृतिक मूल्य आहे ते केवळ ऐतिहासिक तपशिलांच्या पलीकडचं आहे. राष्ट्रीय भावना जागृत करण्याची आणि एका नायिकाला मानवी पातळीवर समजून घेण्याची संधी देण्याची तिची जी क्षमता आहे ती अद्वितीय आहे, असं परीक्षण म्हणतं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हे परीक्षण छावाला एक उत्कृष्ट पण तरीही ऐतिहासिक कादंबरी म्हणूनच सादर करते. बरोबर. तिची भाषा, संभाजी महाराजांचं ते बहुआयामी चित्रण, तिची प्रेरणा देण्याची शक्ती यांचं कौतुक करते. पण त्याचवेळी ऐतिहासिक कादंबरी म्हणून तिच्या काही मर्यादा असू शकतात याचीही जाणीव करून देते. अगदी तसंच. इतिहास आणि कल्पकता यांच्या सीमारेषेवरचा हा एक प्रवास आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंच. आजच्या या चर्चेतून आपण छावा कादंबरीवरील या परीक्षणाचे वेगवेगळे पैलू पाहिले. त्यातील बारकावे आणि निष्कर्ष समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो की जेव्हा आपण अशा राष्ट्रीय अभिमानाशी जोडलेल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर आधारित कथा लिहितो किंवा वाचतो तेव्हा सत्य आणि कल्पकता यातला समतोल कसा साधायचा. बरोबर. म्हणजे ऐतिहासिक कादंबरीकाराची खरी बांधिलकी कशाशी असावी? फक्त ऐतिहासिक तथ्यांशी की वाचकाला खिळवून ठेवणाऱ्या रंजक आणि प्रेरणादायी कथनाशी? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.